ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 34वा अध्याय हा उदी महिमा या शीर्षकाचा आहे. साईनाथांची उदी आणि तिचे चमत्कार आपण मागच्या अध्यायात बघितले होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांच्या पुतण्याला हाड्याव्रण नावाचा भयंकर रोग झाला. पुतण्या वयाने लहान होता, त्यामुळे बिचारा या दुखण्याच्या वेदना सहन करू शकत नाही. उपायांची पराकाष्ठा झाली. सारे उपाय करून घरचे थक्क झाले. या डॉक्टरांच्या कानावर साईनाथांबद्दल ऐकू गेलं. मोठ्या आशेने सर्व कुटुंब बाबांकडे आलं व त्यांनी साईनाथांकडे करुणा भागली. बाबा म्हणाले, ही मशीद नाही, ही तर कृष्णाची द्वारका आहे. जो या मशिदीची पायरी चढतो त्याला सुखशांती मिळतेच. बाबांच्या शब्दांनी मुलाला हायसं वाटलं. बाबांनी स्वतः आपल्या हाताने त्याला उदी लावली. मोठं नवल घडलं. काही दिवसात जखम सुकू लागली आणि मुलगा बरा झाला. संत सत्पुरुषाचा एक स्पर्श हा देहात अनोखे चैतन्य निर्माण करतो, हे मात्र खरं. आजार आणि त्यावरील साईंचे उपाय हे भक्तांना थक्क करून टाकत. आता हेच पाहना, अत्यंत प्रसिद्ध असणारे डॉक्टर चिदंबरम पिल्ले यांना नारू नावाचा रोग झाला. विशेष म्हणजे त्यांना एकावर एक 7 नारू झाले. अगदी अशक्त होऊन त्यांनी तर अंथरूण धरले. पिल्ल्यांच्या मुखात सतत साईनाम होतं, पण तीळ मात्र आराम मात्र पडत नव्हता. त्यांनी झोपल्या जागेवरून बाबांना निरोप पाठवला. बाबा, हे दुःख भोगून आता मी कंटाळलो आहे. आयुष्यात इतकं चांगला वागलो तरी मला हे दुःख का? मला मरण द्या, पण या मरण यातना नको आता. डॉक्टरांचा हा निरोप ऐकून साई मनात अत्यंत कळवळले. त्यांनी आपल्या भक्तांना डॉक्टर साहेबांना मशिदीत आणण्याची व्यवस्था केली. बाबा डॉक्टरांना म्हणाले, फुकटची चिंता करू नको. माणसानं जे जे नशीब येईल ते सहन करावं. करता करविता देव आहे, त्याचं चिंतन करावं. उगच चिंता करू नये. बोलता बोलता साई महाराज त्यांना म्हणाले, अरे तू काळजी नको करू. आता कावळा येईल, त्याची चोच टोचेल, तुझी जखम फुटेल आणि तू पूर्ण बरा होशील. डॉक्टरांना बाबांच्या बोलण्याचा बोध मात्र काही झाला नाही. श्रोते हो, बाबांची मशीद लहान होती, त्यातच भक्तांची सतत गर्दी. डॉक्टर पिल्ले आपला पाय लांब करून बसले होते. ते टक्क्याला टेकून आराम करत बसले होते. इतक्यात बाबांचे परम भक्त अब्दुल याचा पाय डॉक्टर पिल्ले यांच्या पायाला टचकीन लागला. मग काय विचारता, डॉक्टरांनी जोरात ठणठणाट केला. ते मोठ्याने विवळले, पण त्यांची नारूची जखम फुटली. सारी घाण बाहेर वाहून गेली. पिल्लेंनी साईनाथांना विचारलं, बाबा तो कावळा कधी येणार आहे? बाबा म्हणाले, तू जा आता. ज्याने तुझ्या पायावर पाय दिला तोच कावळा होता. कावळा पळाला, नारू गेला तळाला. काही क्षणात डॉक्टर पिल्ले यांची सारी जखम स्वच्छ झाली. वेदना संपल्या. बाबांच्या या अनोख्या योजनेचं सगळ्यांना मात्र मोठं आश्चर्य वाटलं. प्रसंग शुभ असो की अशुभ, साईनाथांचं मत अगोदर घ्यायचं हा सर्व शिर्डीकरांचा रिवाज झाला होता. आता हेच बघा ना, माधवराव देशपांडे त्यांचे धाकटे बंधू बापाजी देशपांडे, त्यांच्या पत्नीला खूप ताप आला होता. त्यातच बिचारीला गाठी उठल्या. साईंच्या उदीबद्दल, बाबांच्या औषधांबद्दल माधवराव यांना जाणीव होती. त्यांनी बाबांनी दिलेली उदी बापाजी यांना पाठवून दिली. बापाजींनी उदीचा प्रसाद आपल्या पत्नीला पाण्यातून दिला. मोठं नवल घडलं. तिचा ताप तर उतरलाच, पण गाठीसुद्धा जागच्या जागी बसल्या. बाई खणखणीत बऱ्या झाल्या आणि आपल्या दैनंदिन कामाला लागल्या. माधवराव यांनी जेव्हा याबद्दल साईंना सांगितलं तेव्हा मोठ्या विनयाने साई त्यांना म्हणाले, दैवाची गती समजायला मोठी कठीण. अरे मी काहीच काम करत नाही. लोक मात्र उगीचच माझ्या माथी यशाचं श्रेय देतात. मी देव नाही. अरे मी फक्त देवाची सतत याद करतो. श्रोते हो, इथे एक महत्त्वाचं समजून घ्यायला पाहिजे. साई महाराज कितीतरी वेळा यादे हक यादे हक असं मंत्र म्हणायचे. यादे हकचा अर्थ होतो मी देवाची आठवण करतो. साईनाथांनी आपल्या प्रासादिक उदीने एका पारशी गृहस्थाच्या मुलीची सतत येणारी आकडी बरी केली. तासाला घाबरणारी ती लहानची मुरडी साईंच्या उदीनी प्रचंड आत्मविश्वासात आली. श्रोते हो, संत आणि सत्पुरुष सतत नामस्मरणात राहतात. स्वतःचे ते योग अभ्यास देखील करतात. स्वतःची इच्छाशक्ती अर्थात विल पॉवरने ते ईशस्मरण प्रचंड वाढवतात. म्हणून त्यांच्या सहवासात जे माणसं येतात त्यांना एक अनामिक ऊर्जा मिळते. त्यांची ही मनःशांती वाढते. आपणही पहा, आपण चांगल्या व्यक्तींच्या सहवासात
साधना करणाऱ्या, नामस्मरण करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात जर पुन्हा पुन्हा आलो तर आपली विल पॉवर देखील वाढते. असे संत सत्पुरुष कधीही भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत नाहीत. अंधश्रद्धेला कणभरही जागा देत नाही. साई महाराज हे सुद्धा याच योग्यतेचे संत. त्यांनी आपल्या मशिदीत येणाऱ्या रोग्यांच्या जखमा स्वतः स्वच्छ केल्या, आयुर्वेदिक उपचार केले, पण कधीही कोणाकडून एक आणा देखील घेतला नाही, हे विशेष. अशा या महान विभूतीच्या चरणी माझा कोटी कोटी नमस्कार आहे, वंदन आहे. या महान योगीराजाने संत एकनाथ महाराज यांची भक्तीस विकीला भगवंत भक्तांचे उच्चिष्ट काढित ही ओवी शब्द खरी केली, हे मात्र नक्की. श्रोते हो, इथे 34वा अध्याय पूर्ण होतो. भेटूया पुढच्या अध्यायात 35व्या अध्यायाच्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.